क्रीडा ही शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. खेळाडूंनी या स्पर्धेचा उपयोग आपल्या खेळ गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी करावा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले. बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित योनिक्स सनराइज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन उल्वेनोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी YT देशमुख, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी आशिष बाजपेयी, कोर्ट ऑफिशियल कमिटीचे चेअरमॅन विश्वास देसवंडीकर, योनिक्स सनराइजचे बालकृष्ण चौधरी, स्पर्धेचे संयोजक आणि बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष रवींद्र भगत, शिवकुमार करियल, सेक्रेटरी डेव्हिड अल्वारिस, खजिनदार नरेंद्र जोशी, रेफरी विनय जोशी, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी पराग एकांदे, अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद कुलकर्णी, श्रीशैल मिटकरी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे, न्हावे ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विजय घरत, अनंता ठाकूर, निलेश खारकर, सिरिल ठाकूर, अमर म्हात्रे, अंकुश ठाकूर, योगिता भगत, प्रतीक गोंधळी, श्यामनाथ पुंडे, योगेश पाटील यांच्यासह खेळाडू आणि बॅडमिंटन रसिक उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. ही स्पर्धा 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत म्हणजेच 5 दिवस चालणार असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 300 सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा गटांमध्ये सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण 4 लाख रुपयांची रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंसाठी अतिरिक्त 1.5 लाख रुपयांचे विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि समारोप समारंभ 15 नोव्हेंबर रोजी आमदार महेश पालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या समारंभात विजेत्या खेळाडूंना बक्षिसे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेला सुरुवातीपासूनच खेळाडू, पालक आणि प्रेक्षकांचा मोठा उत्साह लाभत असून उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार व्यवस्थेमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळत आहे.